वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त केळी पिकांची आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला दिला तत्काळ निर्देश. मतदारसंघातील रावेर तालुक्यातील रेंभोटा, निंबोल, खिर्डी व ऐनपूर या गावांमध्ये दिनांक 4 जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. तसेच अंतुर्ली परिसरात देखील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कुऱ्हा परिसरातील इच्छापूर, निमखेडी, चारठाणा या परिसरात देखील केळी उत्पादक व अन्य पीक उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. या प्रसंगी शेतकरी बांधवांच्या भेटी घेऊन त्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच केळी बागा पूर्णपणे जमिनीदोस्त झालेल्या असून केळीचे घड व झाडाचे 100% नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रसंगी त्यांनी शेतकरी बांधवांना धीर दिला. विशेष म्हणजे रस्त्यात आडवी पडलेली झाडे आपण बघू शकतो की आमदार चंद्रकांत पाटील स्वतः फांद्या या बाजूला करत आहेत आणि मदत करत आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून रावेर तालुक्याला वारंवार वादळाचा तडाखा बसतो व या वादळाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक नुकसान होत असते. या प्रसंगी तरी शासनातर्फे लवकरात लवकर मदत आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी त्यांच्याकडे करत आहेत. या पाहणी प्रसंगी प्रांताधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी, तहसीलदार यासह विविध अधिकारी वर्ग सुद्धा उपस्थित होते. बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण केळी ही झोपून गेलेली आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे स्वतः या केळीमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. बघा हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र. फर्टिलायझर 2500 रुपये वॉटर सोल्युबल 5000 पर्यंत पोहोचला आहे आणि केडीच्या टिश्यू कल्चरचे 16-17 रुपये होतं ते 20-22 पर्यंत पोहोचला आहे. मजुरी खर्च वाढला आहे. सगळ्या गोष्टीचा जो आहे आपण जर विचार केला तर आम्हाला हेक्टरी तुमची जे नॉर्म कंडिशन आहेत 25,000 ने चालणार नाही. आम्हाला हेक्टरी 1 लाख कमीत कमी शासनाचे पाहिजे आणि AIC कंपनीकडनं जो आहे की 1 हेक्टर विमा आहे तर ते फक्त काय दाखवत आहे 60,000 दाखवत आहे. तो विषय जो आहे ना स्वतंत्ररित्या त्या पद्धतीने घेतला येईल. आपण तिची बोलू. त्यांनी जे मधल्या काळामध्ये काय केलं सगळ्यांनी ते आपल्याला तिथेही बोललो की AIC ने काय केलं, काही लोकांना नोटीस दिल्या मार्च महिन्यामध्ये की तुमच्या आमच्याकडे जी लागवड होते 2 हेक्टर नसून तुम्ही 2 आहे. म्हणजे प्रत्यक्षात आता 2 हेक्टर आहे. आता हे जे जर बघितलं, तुम्ही एक कृषी अधिकारी आहे, त्यांनी बघितलं की लक्षात मधल्या काळामध्ये या लोकांनी AIC काहीतरी त्या सेंटरवर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल केल्यावर नंतर ते तहसीलदार याला सांगितलं तुम्ही ते समन्वय बैठक घेतली का, ते याची बैठक घेतली आणि त्यांनाही तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्याला बोलवून सुरू करून द्या ही ओळखली. आता प्रत्येकजण घाबरतो, तुम्ही बोलवता आम्हाला काय. शेवटी विषय काय चोरते आहे आणि शेतकऱ्यांना ज्या माती मारणे योग्य नाही आहे. 2-4 शेतकऱ्यांनी केलं असेल तर तुम्ही त्यांचं बघा काय करायचं. पण त्याच्यामध्ये 100% शेतकऱ्यांना तुम्ही असं त्रास देत असा AIC इन्शुरन्स आमच्याकडून पैसे घेतो आणि तोच जर आम्हाला संरक्षण द्यायचं आम्हाला जर हातवर करता. AIC ने 1 हेक्टरचा विमा मी काढला. 1 हेक्टरचे केंद्र सरकारकडून पैसा घेतला, राज्य सरकारकडून पैसा घेतला, माझाही हप्ता घेतला आणि मग 60,000 कसा दाखवतोय. मग ते बाकीचे 40,000चे पैसे केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे तू परत देणार आहे का? आणि त्याने तर तिकडनं पैसे घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर दुसरा गुन्हे दाखल केले पाहिजे की तुम्ही कसं काय करताय. आणि एजंट लोक की जे पाहिजे त्या पद्धतीने काम करत नाही. भाऊ ज्याचं ओरिजिनल आहे त्याचं ओरिजिनल नाही दाखवत. आता ज्याचं नाही आहे तो एक विषय आहे. ते आता त्याचं काय झालंय, ते सॅटेलाइट जो इमेज घेतात त्याच्यावर त्या रेझोल्युशन प्रमाणे ते दाखवत असतात. ते 100% मान्य केलं पाहिजे त्यांनी. त्या पद्धतीत जाऊ पुढे. चालेल हो सर. परत ते तोच प्रश्न आहे, 100% घ्या. बाकी तर ते शेतकऱ्यांमध्ये आता ती जी मोठी भावना आहे की 100% नुकसान आहे, 100% घ्या. तर तुम्ही 40%, 30% दाखवता ते काही जमत. आणि भाऊ यांची कंप्लेंट अशी आहे की यांनी 30 रुपये पंतप्रधानांनी सुरू केल्या. म्हणजे BDO ऑफिसचा ग्रामसेवक, तहसील ऑफिसचा तलाठी आणि कृषी ऑफिसचा कृषी सहाय्यक हे तिघं एकत्र येतील तरच होईल असं मध्ये होतं त्यांचं पाडल्या त्या शहरामध्ये. आता हे तिघं काही एकत्र येणार नाही आणि तो काही जोडणार नाही. जो आला त्याने करून आपण काय करतो साहेब आहे, तिघांना तिघी पद्धतीत असतील, तिघांच्या सहाय्या घेतली. ठीक आहे, आपण आता व्यवस्थित नियोजन करू. त्याला काही गोष्टी ओपन नाही केलं पाहिजे. तुम्ही कांदा घेऊ.